नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, समस्त ब्राह्मण समाजाने मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथं 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपी विकृत नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जालना ब्राह्मण समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबत जालन्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले। शताक्षी अमित कुलकर्णी आणि गार्गी गणेश पाटील या चिमुकल्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले। या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटलंय की घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून जालना जिल्ह्यातील नागरिक व ब्राह्मण समाजानेही तीव्र संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्रात महिला व बालिकांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार अपयशी ठरत आहे। नसरापूर येथील घटनेत एका 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। आरोपीचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आलाय। तसेच यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली असली तरी त्यांची अंमलबजावणी तात्काळ होत नसल्यानं गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही असंही निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे। यावेळी दीपक रणवरे, नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, चंद्रकांत कुलकर्णी, विनायक महाराज फुलंब्रीकर, गिरीश दशरथ, दिलीप दाणी, अमित कुलकर्णी, शिवप्रसाद पत्की, डॉक्टर पवन देशमुख, राजेंद्र पाटील, मकरंद बोठे, विवेक भाले, अभय कुलकर्णी, रमेश फुलमांबडीकर, विश्वनाथ दंडे, दिलीप देशपांडे, वैभव दंडे, धनंजय देशमुख, दुर्गादास पोखरीकर, प्रवीण कल्याणकर, ॲडव्होकेट ललित हट्टेकर, मधुकर कुलकर्णी, मधुसूदन दंडारे, शंतनू कुलकर्णी, सोपान पितळे, सुमित महाराज कुलकर्णी आदी उपस्थित होते। ओके, दादा काय सांगणार या ठिकाणी आज आपण मोर्चा काढलेला आहे, कलेक्टरांकडे आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केलेली आहे। प्रकरण नेमकं काय आहे आणि आज तुमची मागणी काय होती? खरं म्हणजे महाराष्ट्राला काळिंबा फासणारी घटना महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नरसापूर येथे घडलेली आहे। नसरापूर हे गाव पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि पुणे येथे आपल्या आजीकडं 3 वर्षाची मुलगी सुट्ट्या लागल्या म्हणून तिथं गेली होती। त्या ठिकाणी बांधकामावर असलेला एक 60 वर्षीय मजूर यानं त्या ज्या ठिकाणी गाईचा गोठा होता आणि त्या तिथं नेमकंच गाईला पिल्लू झालेलं होतं, ते पिल्लू दाखवायच्या निमित्तानं त्या छोट्या मुलीला त्यानं घेऊन गेला, तिच्यावर अत्याचार केले आणि अत्याचार करून थांबला नाही तर तिचं संपूर्ण शरीर, त्या कवळं शरीर असलेलं दगडाच्या चीप घेऊन त्याची तुकडे केले, तिच्या गळ्याला मारलं, अनेक जागावर केलं आणि तिच्यावर अत्याचार केले आणि त्याच पद्धतीत आपल्या स्वतःच्या पायातला सॉक्स काढून त्या मुलीच्या तोंडात घातला आणि नंतर त्या मुलीचा जीव गेल्यावर ते आहे त्या परिस्थितीत त्यानं पोतं घेतलं आणि त्या पोत्यामध्ये त्या मुलीचा मृतदेह टाकला आणि शेणामध्ये त्यांना दडून ठेवला। एवढं क्रूर कृत्य करणारा हा नराधम, ज्या मुलीचं काय झालं असेल, त्या आईवडिलाचं काय झालं असेल, ज्याच्याकडं ज्या आजीच्या घरी ती मुलगी होती तिचं काय झालं असेल, एवढं सगळं करत असताना या महाराष्ट्रामध्ये अतिशय काळिंबा फासणारी घटना ती झालेली आहे। म्हणून आम्ही समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने या नराधमाला तडपून मारावं, त्याला मरेपर्यंत फाशी द्यावी म्हणून आम्ही या ठिकाणी आज कलेक्टरला निवेदन दिलं। एवढंच करून आम्ही थांबणार नाही आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक घटना अशा घडायला लागल्यात की शासनाचं त्याच्यावर लक्ष नाही आहे। पोलीस डिपार्टमेंट तुम्ही आत्ताच पाहिलं, आम्ही एखादा फोटो काढला तर पोलीस डिपार्टमेंट गचंड्या धरून बाहेर काढून द्यायला लागले। तर परवाच्या दिवशी त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, अशाच कारणानं झाला। एक ब्राह्मण समाज हा संयमी आहे आणि ब्राह्मण समाजानं एखादं निवेदन देत असताना जर तुम्ही असे कृत्य करत असाल तर आम्ही त्याचाही निषेध करतो। आम्ही माननीय SP साहेबाला ही खंत आमची व्यक्त करू, पण असा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कुटुंबावर प्रसंग येऊ नये म्हणून आम्ही पुन्हा या ठिकाणी मोठं एक आंदोलन करणार आहे आणि हे आंदोलन केल्याच्या नंतर शासनाला जाग नाही आली तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने महाराष्ट्र मंत्रालयामध्ये मोर्चा काढणार आहे। यावरच आम्ही थांबणार नसून पीडिताला न्याय मिळवूनच घेऊ यासाठी आम्ही आज इथं निवेदन दिलेलं आहे। ओके, थँक्यू। सांगणार की आज या ठिकाणी आपण मोर्चा काढलेला आहे, काय मागणी? आज पुणे जिल्ह्यातील भोर या ठिकाणी नसरापूर या गावामध्ये दिनांक 1 मे रोजी माणुसकीला काळिमा फासणारी जी काही घटना घडलेली आहे,
3.5-4 वर्षाच्या अबोध बालिकेवर त्या ठिकाणी 60-65 वर्षाच्या एका नराधमाने गैरकृत्य केलं आणि तिचा दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. अशी घटना घडलेली असताना निश्चितच ती माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. महाराष्ट्र शासनाला आजच्या निवेदनाच्या मार्फत विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जालना ब्राह्मण समाजाचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी आलेलो होतो. काय मागणी? आम्ही या ठिकाणी अशी मागणी केलेली आहे की तो जो कोणी नराधम आहे की त्याला कठोरातली कठोर शिक्षा आणि शक्य झालं तर त्याचं एन्काउंटर करण्यात यावं किंवा त्याचं पुढील काही काळामध्ये अशा काही घटना घडू नये म्हणून एखादं सबक शिकवणारी शिक्षा त्याला देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि निश्चितच त्या पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय मिळावा. त्या अबोध अशा त्या बालिकेला मी या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतो.